श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपले स्वामीज किचन या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. श्री स्वामी समर्थ. आपण प्रगट दिनानिमित्त सेवा घेत आहोत. स्वामी सारामृत ही सीरीज घेत आहोत. तर त्यामध्ये आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 7, 8, 9 आणि 10, 11, 12 हे अध्याय पाहिले. तर आता आज आपण पाहतोय 13, 14, 15 हे अध्याय. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामींचा जप घेऊया 21 वेळा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या वर्तची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. तईपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराणे सांगता समर्थांसी बाई ती शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्यासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागत द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी. तयाची करुण या जोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन.
चोळप्पा तुझे फिटले रिन स्वस्त आता असावे. पाहुणीय द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्री चरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळाप्पावरी रागावणी दुष्टोतरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन आहेत हिशेब ठेवीत जपाचा. काढून तिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवणी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. त्यासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौज या बाईसी आणावे सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारगिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरता. सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्काराती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया. जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत. त्रयोदश अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना दीन बंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठवून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोणी प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पूण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा परात्परा केवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अधिमदाग्र कोटे नसे पाहता. ऐसोणी असोणी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा. वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्थिती. सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय दैजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोण. इह लोकी सौख्य देवण परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पावया पेल तीरत. वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वाचना. भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोण ज्ञानार्क हृदयी प्रकट पै. शांतिमणी सदा वसो वृथा अभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो.
तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हुआ सुगम दुर्गम जो भव पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी अशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोष आणि तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष सम होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ वर्त निष्कळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येती हता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शया करोण तियेवर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुणे या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयांचे बसप्पाचे चरणी मन जडले तैपासून राहू लागला निशिदनी स्वामी सणिद्दा आनंदे मग बसप्पाची कांता 79 वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी असत जना अपवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह बाण नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य वाल भूभाग व्यापिला सकळ तेजे तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चौकोडे वृक्ष शाखा अवलोकित तर सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आईची परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळणी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी भाती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ भाविक परिसोत पंचोमत अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ